बुलेटिनच्या सुरुवातीला नगरमधून एक धक्कादायक बातमी हाती येतेय। अहमदनगरला शेवगाव तालुक्यामध्ये माजी सैनिकाच्या एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। पांडुरंग रायकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। पांडुरंग, कधीचा आहे हा प्रकार आणि या प्रकरणी कुणाला ताब्यात घेण्यात आलंय का? रेश्मा, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, कारण शेवगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील 4ही सदस्यांना रात्री संपवण्यात आलेलं आहे। यांची एका धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। या हत्येमध्ये अप्पासाहेब हरवणे हे माजी सैनिक आहेत। त्यांची हत्या झालेली आहे। त्याचबरोबर त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी स्नेहल आणि मुलगा मकरंद यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। रात्रीच्या सुमारास ही हत्या झालेली आहे आणि विशेष म्हणजे रात्री घराची कढीही बंद असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यावेळी सकाळी दूध देणारा दूध विक्रेता त्यांच्या घरी आला, कडी वाजवली, त्यानंतर घरातून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर नागरिकांनी खिडकीतून पाहिल्यानंतर चौघाही सदस्यांची हत्या झाल्याचं त्यांना आढळून आलेलं आहे आणि या प्रकरणी पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी श्वान पथकही बोलवण्यात आलेलं आहे। फॉरेन्सिक सायन्स टीमची या ठिकाणी टीम दाखल झालेली आहे आणि सध्या तपास सुरू आहे। या ठिकाणी नागरिकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही हत्या नेमकी कोणी केली, कशामुळे केली याबाबत तर्कवितर्क सुरू आहे। पोलिसांचा तपास सुरू असला तरी ही हत्या निर्घृणपणे केलेली आहे, कारण ज्यांनी मारेकरी आहेत त्यांनी या ठिकाणी जे शस्त्र वापरले होते ते शस्त्र हँडग्लोव्हचा वापर करून ह्या शस्त्रांचा वापर केलेला आहे। तेव्हा अत्यंत शिताफीनं ही हत्या करण्यात आलेली आहे। तेव्हा या मारेकऱ्यांना शोधण्याचं आव्हान आता नगर पोलिसांसमोर असणार आहे। पांडुरंग, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।